नंतर प्रिंट करणाऱ्यांनी. बाकी ही सर्व कबीर वाणी आहे, ज्याविषयी गीतेच्या अध्याय नंबर 4च्या श्लोक नंबर 32 मध्ये म्हटले आहे की तो परमात्मा स्वतः आपल्या मुखकमलातून जे ज्ञान देतो त्यात यज्ञ आणि धार्मिक विधीची माहिती विस्ताराने सांगतो आणि त्याला जाणल्यानंतर सर्व कर्मातून मुक्त होतो. 4थ्या अध्यायाच्या 34व्या श्लोकात म्हटलंय की ते ज्ञान तत्वदर्शी संतांकडे जाऊन समजून घे. तर सांगण्याचा भाव हा आहे की परमात्म्याने 600 वर्षांपूर्वी येऊन हे तत्वज्ञान सांगितले होते. तर जेव्हा काळाशी बोलणे झाले होते आणि परमात्मा आपल्या जोगजित पुत्राच्या रूपात आले होते, जेव्हा काळाच्या लोकात प्रवेश केला, कशासाठी आले होते? की आपल्याला दुःखी बघितले की ही माझी लेकरे तिथे किती सुखी होते. काही दुःख नव्हते, काही मृत्यू नाही, काही कॅन्सर नाही, काही कोड नाही, काही बीपी हाय ना लो व्हायचा ना, काही शुगरचा आजार होता आणि ना यांना खाण्याचा अभाव होता. आता मजूर होऊन फिरतात. काळाने आपल्याला किती मूर्ख बनवून ठेवलाय. कोणाला एखादं पद मिळतं तेव्हा खालच्या लोकांना एवढं दाबून ठेवतात. सर्व आपले कर्म खराब करतो पूर्ण दिवस त्याच्या आत्म्याला दुखवून. भले कोणी फॅक्टरी मालक आहे, भले कोणी IAS IPS अधिकारी आहे किंवा कोणी डॉक्टर इंजिनियर जज आहे, ते हे नाही बघत की तुम्ही काय करत आहात, कारण ज्ञान नाहीये. कोणाचाही आत्मा दुखवतात. होय होय, त्याची ही परमात्म्याची लेकरे आहेत. तुम्ही म्हणतात की जो बलवान व्यक्ती आणि जर दुर्बळाला त्रास देतो त्याचा आत्मा रडतो. आत्मा रडतो कारण की तो मुकाबला तर करूच नाही शकत कोणत्याही प्रकारे. बलवानाशी म्हणजे जसे एखाद्या पदाची ताकद आहे, पोस्टची ताकद आहे, किंवा जसे आपल्या एखाद्या कुटुंबातील व्यक्तींची संख्या जास्त असेल तर ती ताकद आहे, स्वतः बलवान आहे. तर अशा प्रकारची व्यक्ती गरिबांना त्रास देते. आपल्यापेक्षा खालच्या लोकांना तो तेवढा त्रास देतो की जेवढा तो देऊ शकतो विना ज्ञानाने. तर इथे परमात्म्याने येऊन सांगितले आहे की कबीर गरीब ना सताइए, जाकी मोटी हाय और बिना श्वास की जीव से लोभ भस्म हो जाए. बघा, म्हणतात की गरीबाला नका त्रास देऊ, तुमचे असे हाल होतील, कारण की तो तर जिवंत श्वास आहे, आत्म्याशी त्याचे कनेक्शन आहे. रडत आहे, त्याचा आत्मा दुःखी आहे, तर त्याला नक्कीच प्रतिफळ मिळेल, भले 2 दिवस नंतर मिळेल. उदाहरण दिले आहे की जसा पूर्वी एक भाता असायचा, प्राण्याच्या कातडीचा बनवला जायचा आणि लोहार आणि सोनार त्याचाच उपयोग करायचे. त्याच्यात असं एक हँडल लावायचे, त्याला पकडून हे असं करायचे. पुढे त्याला एक छोटंसं छिद्र असायचं कातड्याला आणि तिथूनच ती हवा ओढायची आणि मग ती अशी सोडायचे. ती तिथे फुंकर मारायची आगीमध्ये, ऐरणीमध्ये, ज्या ठिकाणी लोखंड गरम केलं जायचं, वितळवलं जायचं. तर परमात्मा म्हणतात की तो बिना जीवाचा श्वास म्हणजे मेलेल्या जीव पशुच्या कातडीच्या श्वासाने लोखंडाला भस्म केलं. आणि हा तर जिवंत श्वास आहे, तळतळाट आहे, जो तळतळाट आहे. म्हणतात ये गरीब ने ना सताइए, जाकी मोटी हाय और बिना जीव की श्वास से लोभ भस्म हो जाए. आणि तुम्ही तर जिवंत श्वासाला दुःख देतात, तुमचे काय हाल होतील. तर या काळाने पापात बांधून टाकले आपल्याला एकमेकांसोबत. आपली कर्मे बिघडवण्यासाठी सिस्टीम पूर्ण फिट करून ठेवली आहे की यांचा बट्ट्याबोळ करून ठेवू आणि मग हे आपले ते एकमेकांचे क्रियाकर्म इथे भोगत राहू आणि आजीवन दुःख भोगत राहू. आणि परमात्मा यासाठी येतात की हे दुष्कर्म करतील अजाणतेपणी. आज कोणाची चोरी केली, निंदा केली, त्याला पुढच्या जन्मी मग फेडावं लागेल. कोणी जावई होऊन घेईल, मुलगीही नेईल आणि धन देखील नेईल आणि मग मरून जाईल आणि मुलगी विधवा होईल. मग त्यांच्या पालन पोषणात मुलांच्या गुंतून राहील तो मूर्ख. तर ही तर इथली जी व्यवस्था आहे ती समजून घ्यावी लागेल. आणि तेच समजावण्यासाठी भगवान आले की माझी लेकरे बघा तर किती दुःखी झाली. यांना तिथे काही अभाव नव्हता. बघा कशी अक्कल गहाण टाकली त्यांनी. तर ज्या आई वडिलांचे मूल बिघडते कोणत्याही कारणाने, त्यांना चैन पडत नाही. जोपर्यंत तो पार होत नाही हाच विचार करतात की हा कधी सुधरेल आणि परत येईल आणि मग मी उराशी कवटाळेल, याला सर्व संपत्ती देईल, मला काय करायचंय. तर तो आपला पिता आहे. आपण चुकीची माणसे या काळाच्या जाळ्यात अडकलो. हा घाणेरडा हा माणूस आहे, हा अगदी खोटा कपटी हर तऱ्हेने आपल्याला मूर्ख बनवून आपल्याला इथे अडकवत आहे. याला शाप आहे 1,00,000 मनुष्य शरीरधारी प्राण्यांचा आहार करण्याचा. यासाठी आपल्याला पाळत आहे, आपल्या स्वार्थासाठी सर्व दुष्कर्मे करून घेत आहे. तुम्ही बघता विडी, दारू, तंबाखू, अफीम, सुल्फा, भुक्की ह्या खायच्या गोष्टी आहेत. मांस
हे खाऊ घालतो, म्हणजे याला टेस्ट येईल. आपण सूक्ष्म स्थूल शरीराने जे खातो, एक आत शरीर आहे सूक्ष्म, त्याच्या आत ह्या सगळ्या वासना डिपॉझिट होतात, त्यात सामावून जातात. काही जास्त आहार तर लागतो शरीराच्या पोषणाला त्या स्थूलच्या. बाकी ज्या वासना आहेत त्याला टेस्ट असते, त्या आत जातात, सामावतात जीवाच्या माध्यमातून. आणि मग हे कव्हर तर वरतीच राहते, ते इथेच सोडून जातात. सूक्ष्म शरीर जेव्हा जाते मनुष्याचे, ॲज इट इज राहते, जोपर्यंत दुसऱ्या प्राण्यांमध्ये जात नाही. हे सूक्ष्म शरीर ॲज इट इज असेल तर हे तर असे आहे की जसं साप कात टाकून जातो आणि साप वेगळा होतो, तर आपण तर त्या कातीच्या क्रियाकर्मात गुंतून पडतो इथे. त्याला कधी उचलून गंगेत घेऊन जाऊ, त्या क्रियाकर्म करू. तो साप तर आधीच गेलाय, तो तर नाहीच आहे त्यात. तर मग त्या जीवाला तो तप्तशिलेवर टाकतो. तिथे त्याला वाईटरित्या तडफडवतो, कारण त्याने जास्त हुक्का प्यायला आहे, ज्याने जास्त दारू प्यायली आहे, मांस खाल्ले आहे आणि जास्त भुक्की प्यायली आहे, काही नशेच्या वस्तू आहेत. तर ती टेस्ट आहे त्याची, त्या काळाची, मनाची. हे मन त्याचा एजंट आहे. तर त्यांना जास्त वेळापर्यंत त्या तप्तशिलेवर भाजून घ्यावे लागतंय आणि तिथे चटकमटक होतात आणि हाहाकार माजतो. ज्यांनी ही बकवास थोडीच केलेली असते ते थोडाच वेळ तप्तशिलेवर राहतात. तप्त अशी तुकडी ही शिला आहे. तवा समजा, मोठा तवा, हा मोठ्या मोठ्या रोट्या करायचा ठेवलेला असतो भट्टीवर. अशा प्रकारची खूप मोठी दगडाची, आणि त्यात ती आपोआप गरम होते. त्याच्या फॅरनहीटचा देखील अंदाज नाही किती गरम आहे. आणि ज्यांनी जास्त हे मांस, दारू, तंबाखू हे सगळे प्रयोग केले आहेत, अजून वासना केल्या आहेत, तर ते जास्त काळापर्यंत दुःखी राहतात, खूप वेळपर्यंत. कारण त्यांच्यात तर जास्त माल असतो, उशिराच निघणार हे सगळं. आणि ज्याने कमी करून ठेवलाय ते लवकर मोकळे होऊन गाढव कुत्रे बनतील. जायचं कुठेही नाही, राहायचं इथेच आहे. तर जिथे या तप्त शिलेवर जीव भाजले जात होते, परमात्मा तिथे येऊन उभे राहिले, आपला पुत्र जोगजीतचे रूप धारण करून. तिकडून काळाने आधी तर त्या लेकरांना समजावलं जे तिथे दुःखी होत होते. ते विचारतात की हे परमात्मा तिथे पोचताच कबीर भगवान, त्या सर्वांची आग बंद झाली. ती भट्टी तर जशीच्या तशी गरम आहे, ती जशीच्या तशी जळत आहे अशी. आणि यांना काही आच नाही, जशी भक्त प्रल्हादाला आच नाही लागली. भगवानांच्या कृपेने एक मांजराचे पिल्लू एका कुंभाराने भट्टी लावली होती. भट्टी लावायचे मडकी भाजायला. कच्च्या मडक्यामध्ये मांजरीची सवय असते, कुठूनही पिल्ले उचलून आणायची आणि कुठेही ठेवायची. तिने रात्रीत एका मडक्यात पिल्ले ठेवली. कुंभाराने वेळेत येऊन तो घडा खाली ठेवून दिला. पोचला, जिथे कुठे जागा दिसली तिथे ठेवून दिला घाईघाईत. आणि पुढच्या दिवशी, त्या दिवशी आग लावली त्यात. मग ती मांजर आली हिंडून फिरून, आहार करून. तर तिच्या चारही बाजूंनी रडत फिरते, हाहाकार माजवून ठेवलाय, पिल्ले म्याव म्याव करत आहेत. तर कुंभारीण खूप दयाळू होती, भक्त होती भगवानांची पूर्वजन्मीची. ते संस्कार बघा कसे बिघडतात आणि कसे बनतात. तर त्या कुंभारणीला समजले की ही तर मांजराची पिल्ले याच्या मडक्यात राहिली आणि आता आपल्या आवाक्या बाहेरची गोष्ट झाली. आणि आता आईला माहीत असते मुलांचे काय दुःख असते. ती देखील आई होती आणि मांजरही आई होती. तर त्या कुंभारणीने मालकांना प्रार्थना केली, हे परमात्मा, आम्हाला पाप लागेल, चूक झाली, हे दाता, हिची पिल्ले वाचावीत. तिकडून ती मांजरही आवाज देत होती. तर मालकांनी काय केले बघा, पूर्वजन्मीचे दास ते तुम्हाला सांगत आहे की हा काळ कसे बर्बाद करत राहिला आहे. कारण की अशी परिस्थिती निर्माण करतो की आपण आपली पुंजी संपवतच राहावे. आता बघा तुम्ही पुण्यात्म्यानो, हे तत्वज्ञान आहे. या रामकृष्णाच्या गोष्टी तर कोणीही ऐकवेल उभा राहून, कुठेही ऐका तुम्ही. 4-5 संस्कृत श्लोक म्हणून दाखवेल तुम्हाला, मनवेल, दक्षिणा घेईल, हे होतच राहील. आता हे तत्वज्ञान आहे, याचा सर्व प्रकारे निष्कर्ष निघेल. आता प्रसंग चालू आहे की तुमची चोरी होत आहे, तुम्ही इथे पुंजी कधी जमा करता, मग चोर कुठे कसे कसे तुम्हाला लुटतात ठग. आता जशी ती टिटवी होती, महाभारतात प्रकरण येते, ह्या सत्यकथा आहेत. आज तर वैज्ञानिक अभिमानी झाले, यांना समजत नाही. नाही समजलं तरी सत्य कधी पुसले जात नाही कोणाच्या न मांडण्याने. महाभारतात एक गोष्ट आहे की एक टिटवी, पक्षी आहे टिटवी, तिने कुरुक्षेत्राच्या मैदानात अंडी घातली
जमिनीवर घालते ती अंडी. आणि तिकडून काय झाले, महाभारताची युद्धाची वेळ तिथेच त्याच दरम्यान आली. चारही बाजूंनी, दोन्ही बाजूंनी सेना उभी राहिली, येऊ लागल्या. तेव्हा तिने पाहिले की ही तर कमाल झाली, तुझी पिल्ले मारली जातील, घोड्यांच्या हत्तीच्या पायाखाली, रथांच्या खाली फुटून जातील. तर तिने भगवानांना आर्जव केले की हे परमात्मा, माझ्या पिल्लांचं रक्षण कर. आता बघा, दास जे तुम्हाला वारंवार सांगतो, तर त्याच वेळी परमात्म्याने तिचे आर्जव ऐकले. वरून इंद्राच्या हत्तीची एक घंटा तुटली. 88,000 मणाचा होता. 88,000 मण. एक मण 40 किलोचा असतो. 88,000ने गुणून बघा किती क्विंटल होतील 40ने. तर तो येऊन पडला, एवढा जड. आता त्या महाभारताच्या युद्धात कोणाला फुरसत होती, याने पाहिले का त्याने पाहिले. महाभारत झाले, 18 करोड माणसे कापून मेली. आणि त्या अंड्यांना धक्का पण लागला नाही. ती जशीच्या तशी पिल्ले झाली, ती जशीच्या तशी अंडी सुरक्षित मिळाली. मग त्यांनी नंतर पाहिले की बाबा हे काय, उचला इथून. त्यांनी सगळ्यांनी मिळून ते केलं तिरकं. तर जशीच्या तशी पिल्ले मिळाली आणि ती टिटवी तिथे येऊन बसली. तर सांगण्याचा भाव हा आहे पुण्यात्म्यांनो, टिटवी ना तर रामाला पूजत होती, ना श्रीकृष्णाला ओळखत होती, ना कोणा विष्णूला त्यावेळेस ओळखत होती, कोणालाही ओळखत नव्हती. त्याचप्रमाणे ना मांजरीला माहिती होते कोणाला बोलवावे. आत्मा रडत होता त्यावेळी परमात्मा, आत्मा परमात्म्याची आठवण काढतो, मग तो पशुचा असो किंवा पक्ष्याचा. आणि त्यांचे कसे ऐकले जाते, जर त्यांचे पूर्वजन्मीचे काही पुण्य त्यांच्या सोबत असतील तर तिथे बचाव होतो. जसे हा दास आधी श्रीराम श्रीकृष्णजींचा, श्री विष्णूजींचा पुजारी होता, हनुमानजींचा पुजारी होता. आणि घरात जी काही सुखे लाभत होती, सुख आम्ही आधी सुख मानायचो की लग्न झाले, लग्नानंतर मुलगा मुलगी झाली, काय छान झाले. आणि विचार करायचो की माझ्या भगवानाने दिले, श्रीरामाने दिले, कृष्णाने, जे कोणी समोर यायचे त्यांचे आभार मानायचो. ध्यानात येताच की हा हनुमानजींनी दया केली, बाबा श्यामजींनी दया केली. आता लक्षात आले, सूक्ष्म ज्ञानाच्या प्रकाशाने लक्षात आले की हे तर आपल्या पूर्वजन्मीच्या संस्कारांमुळेच आपल्याला मिळत होते. जसे 5 झाली मुलं आणि यातच आनंद मानतात मुलं, आणि तीच एक खूप मोठी गोष्ट असते आणि मोठ्या हर्षाचा विषय वाटतो की 5 झाला, ओ हो, मग नोकरी मिळाली, बोलायचंच काय, चांगली सर्व्हिस मिळाली. तर हे सर्व आपण आपल्या त्या भगवानांना देत होतो, ज्यांची आपण पूजा करायचो. हे श्रेय त्यांना देत होतो, क्रेडिट. आता लक्षात आले हे तर काही करूच शकत नव्हते, हे तर कबीर परमात्माच मागच्या जन्मीच्या संस्कारांमुळेच तुमची मदत करत आले होते. मग भले कोणी पशु आहे, भले कोणी पक्षी. तर अशा प्रकारे आपल्याला हे ज्ञान समजून घ्यायचे आहे. पुण्यात्म्यांनो, सत्संगामध्ये प्रत्येक पैलूवर विचार, प्रकाश टाकला जातो, जेणेकरून तुम्ही चांगले दृढ व्हावे या ज्ञानाबद्दल. हे एक असे सामूहिक सत्संग स्थळ आहे, असे शिक्षण स्थळ आहे, जिथे पहिल्या इयत्तेचे विद्यार्थीही येतात. हीच शिकवण दिली जाते असे एकत्र बसवून. आणि यात दुसऱ्या इयत्तेचे, म्हणजे जे दुसऱ्या वेळी हजेरी लावायला आलेले आहेत, प्रथम इयत्तेचे ज्यांना प्रथम नाम प्राप्त आहे, दुसरीचे ज्यांना सतनाम प्राप्त आहे, आणि फायनलवाले देखील आहेत ज्यांना सारनाम प्राप्त आहे. तर सर्वांना हे ज्ञान दिले जाते आणि या ज्ञानाची राहून राहून सर्वांना आवश्यकता असते. सार नाम प्राप्त करून माणूस काही देव नाही बनत किंवा मुक्त नाही झाला तो, जर त्याने या ज्ञानाला आधार मानून आपले आयुष्य नाही जगला तर कधीही फेल होऊ शकतो. इथेच मग या काळातच अडकून पडेल. असा कमाई तर त्याची जशीच्या तशी वाचेल जी कमाई केली आहे, परंतु इथेच राहिला तर मग परत त्याला अशाच प्रकारे कधी ब्रह्मा केले जाईल, कधी विष्णू, कधी शिव केले जाईल, मग देवता करेल, मग मांजर करेल. ही पुंजी तर या वेळेसच साठली तुमच्याजवळ आणि तिथे तुम्हाला फसवले जाईल. एकमेकांना आशीर्वाद, मुलांसाठीच भीक मागून मागून, आशीर्वाद देऊन देऊन. हे बघा, म्हातारी, पूर्वीच्या काळी म्हाताऱ्या काय करायच्या, कोणी सून यायची, कोणी मोठ्या समजदार बाईचेच ती पाय दाबायची मोठीचे, आणि ती आशीर्वाद द्यायची, अगं बाळा तुला पुत्र हो, दुधाने नहा, आणि तू सदा सौभाग्यवती असो, म्हणजे म्हातारपणापर्यंत न मरो तुझा पती, असा आशीर्वाद द्यायची. तर ती जी काही थोडीफार पुंजी राहिली असेल ती सुनेला दिली.
आणि मग सून ती पुढे देईल स्वतःची सून येताच. शेवटी तसे तर पदरात काहीच नाही राहिले. आता आपण अशी चूक नाही करणार. कोणाला आशीर्वाद नका देऊ, कोणाला आशीर्वाद देऊन स्वतःला लुटू नका, फसवून घेऊ नका. आपल्या लेकरांना भगवानाशी जोडून द्या. आणि बेटा, तुम्हीही कमाई करा, तुम्ही पण मजुरी करा भगवानाची, ते आपोआप सुखी होतील. सर्व धन यांच्याकडेही असेल. अशी चूक करू नका जे तुम्हाला प्रत्येक पायरीवर सतर्क केले जाते. आणि आम्ही पाहिले, आधी तर ती म्हातारी सून आपल्या सासूचे पाय दाबेल, एक फॉर्मॅलिटी करतात असेच आपले 2-4 मिनिटं, आणि ती भरभरून आशीर्वाद द्यायची न मोजमाप करता. आणि मग सासू सुनेचे झाले भांडण, आणि मग ती म्हणेल तुझा भाऊ मरेल, तुझे भाचे मरतील, तुझा नाश होईल. ती म्हातारी परत दुसरा बँड पकडते, दुसरे स्टेशन पकडते. तर असे प्लस मायनस करून काहीतरी आशीर्वादात गमावले, काही शापात गमावले. म्हातारी भूतनी बनली, गाढवीण बनून हिंडते फिरते, कारण रिकामी झाली. तर ही ती चोरी होत आहे. आणि त्यांना जागे करण्यासाठी परमात्म्याने आधी तर मालक आले स्वतः. गावोगावी, शहरोशहरी कुठेही उभे राहायचे, घेऊन एकतारी गाणे ऐकवायचे. आता जो प्रसंग चालू आहे तिथेच येऊया, की जसे त्या मांजरीची पिल्ली जी होती त्या भट्टीत, आणि मांजर चारही बाजूंनी रडत होती, हाहाकार माजवत होती. तिकडून प्रल्हाद भक्तही एक अशा पित्याच्या पोटी जन्मला होता, जो पूर्ण नास्तिक आणि स्वतः भगवान होऊन बसला होता. परंतु तो पूर्वसंस्कारांचा बालक होता. कधी याच जन्मी त्याने भक्ती केली होती. त्या भक्तीची अजूनपर्यंत ओढ त्याच्यात होती. राक्षस परिवारात जन्म घेऊनही त्याच्यात भक्तीची ओढ होती. तर मागच्या जन्मीचा पुण्यकर्मी प्राणी होता. तर त्या मागच्या पुण्यांमुळेच त्याची कबीर परमात्म्यानेच नरसिंह रूप धारण करून त्याची मदत केली होती. हे काही विष्णूचे रूप नव्हते. आता हळूहळू तुम्हाला प्रकाशात येईल सर्व कहाणी. आत्तापर्यंत आपल्याला मूर्ख बनवून ठेवलं, तर एक स्टोरी तयार करून सांगितली होती, कथा ऐकवली होती. प्रल्हादाला का वाचवले, इतरांना का नाही वाचवले कधी असे. आणि इथे सगळ्यांना वाचवतील. जे जे नाम घेत आहेत ते तुमच्या समोर दाखवून देईन की किती रक्षण करत आहेत परमात्मा, क्षणोक्षणी करत आहेत. अशा अशा दुर्घटना ऐकवतात लेकरे, अशा अशा परिस्थितीमध्ये परमात्मा मदत करतात. आता प्रत्येकाला करत आहेत. ते पूर्वजन्मीचे होते, आता नवीन अजून तयार केली आपण. आता यांच्याही सोबत असेल भगवान, याची प्रतिफळेही द्यायला तुम्हाला सुरुवात करेल. तर प्रल्हाद कच्चा पक्का होता. प्रल्हादाच्या वडिलांनी लहानपणापासून तर भगवानांची भक्ती करायचा, परंतु विष्णूचा पुजारी. जसे ऐकले ज्ञान कोणा ऋषीकडून, नारदजींनी त्याला गर्भातच शिक्षण दिले होते जेव्हा तो गर्भात होता आईच्या. त्या आधारे तो विष्णूजींचा पुजारी झाला. आणि विष्णूचा शत्रू हिरण्यकश्यपू त्याचे वडील. त्याने ब्रह्माची भक्ती करून शक्ती प्राप्त केली. थोड्याफार सिद्धीने, हळदीच्या गाठीने तो व्यापारी बनला, की मीच देव आहे, न सकाळी मरू शकतो ना रात्री. आशीर्वाद घेतला, ना पशुकडून मरेन ना पक्षाकडून. अमर मानू लागला स्वतःला. या कारणाने तो आपल्या मुलाला म्हणाला की विष्णूचे नाव नाही घ्यायचे, भगवानांची भक्ती नाही करायची. आता तो त्याने काय केले की एक सांडा आणि मुरका नावाचे 2 भाऊ होते ब्राह्मण. ते आचार्य होते, गुरु होते. ते त्या प्रल्हादाला आणि तिथल्या अन्य ब्राह्मणांच्या मुलांना शिकवत असत. हा स्वतः देखील ब्राह्मण होता, हिरण्यकश्यपू. तर प्रल्हादला त्यांच्याकडे पाठवले की तुम्ही याला शिकवा आणि मला भगवान म्हणून याच्या आत भिनवा. तर त्यावेळी प्रल्हाद कच्चा पक्का असा होत होता. हे पण होऊ शकते, ते पण होऊ शकते. रोज बघा, एक खोटे 100 वेळा ऐकले तर ती गोष्ट खरी वाटायला लागते. याच स्थितीत परमात्म्याने त्याला परत दृढ करायचे होते. ती मांजर रडत होती आणि कुंभारीणही रडत होती. आणि प्रल्हाद त्याच रस्त्याने आपल्या गुरु शाळेत चालला होता, सांडा मूर्खाची शाळा. जेव्हा ती माय रडत होती, मांजरीकडे तर त्याने लक्ष नाही दिले. का रडत आहे? त्या कुंभारणीला विचारले, माई का रडत आहात तुम्ही? सांगा. तिला माहीत होते राजाचा मुलगा आहे. सांगते की महाराज, माझ्याकडून चूक झाली,
आणि या मांजरीची पिल्ले अंधारात आणि कुण्या एका मटक्यात जाऊन बसली कच्च्या. आता यात आत भयंकर आग लागलीय. आग लागलीय. पूर्वी म्हणायचंय ही जी भट्टी असायची 1 महिना चालू असायची. आणि मग काय झाले, 1 महिना तर कोणी हातच लावू शकत नाही एवढा जाळ असतो यात. तर माईने त्या प्रल्हादने विचारले की तुम्ही कशी रक्षा करणार. की भगवान करतील, आता मनुष्य नाही करू शकत, आता जीव नाही रक्षा करू शकत, आता तर राजाही नाही करू शकत. राजा तर समजा सैनिकांना बोलावून मडकी काढू शकतो, त्यांना विझवू शकतो, पण ते तर मरून जातील. किती एका झटक्यात ते मरून जातील बिचारे. तर भगवानच वाचवू शकतो. काय माई, भगवान विष्णू जो कोणी भगवान आहे, काय माई भगवान एवढा बलवान आहे की तो तिथेही रक्षण करू शकतो. तर हो बळा, हो महाराज, परमात्मा म्हणूनच म्हणतात. म्हणू लागला माई, जेव्हा तुमची ही भट्टी पूर्ण होईल. तर त्याने विचारले की काय तुला विश्वास आहे माई की असं होईल. तर म्हणाली हो, माझा पूर्ण विश्वास आहे माझ्या भगवानावर. तर त्याने प्रल्हाद म्हणाला की जेव्हा तुझी ही भट्टी भाजली जाईल, ही मडकी भाजण्याची भट्टी, त्याला भट्टी म्हणतात, भट्टी, तर जेव्हा ही तयार होईल तेव्हा मला बोलाव आणि त्यानंतर ही उघड. आणि जर ही पिल्ले जिवंत मिळाली तर मी देखील या भगवाना व्यतिरिक्त कोणाला मानणार नाही, कुणाचेच. आणि नाही तर माई, खबरदार, यापुढे तू रामाचं नाव घेतलंस तर माझ्या वडिलांचं नाम घेत चल. त्याच्यावर रंग चढला होता जरासा. तुला माहिती नाही, माझ्या वडिलांना समजले तर तुला जीवानिशी मारतील. तर माई म्हणू लागली, मला ठाऊक आहे, परंतु माझा नाईलाज आहे. तुमचे वडील भगवान नाही आहेत आणि यांना नाही वाचवू शकत. माझा भगवान वाचवेल. या कारणाने काय झाले, परमात्म्याने अशी दुसऱ्याच दिवशी अशी थंड हवा पाठवली. ती तर लीला होती दात्याची. 3 दिवसांच्या आत, आधी एक महिन्यात भाजले जायचे, 40 दिवसात, 3 दिवसात भट्टी भाजून तयार झाली आणि आग विझली, पूर्ण थंड झाली. आता राजाच्या मुलाचा आदेश होता. जेव्हा प्रल्हाद आला शाळेमध्ये जाण्यासाठी, म्हणाले महाराज, आज भट्टी मालकांच्या कृपेने 3 दिवसात भाजली गेली, आज आम्ही ती उघडू. प्रल्हाद तिथेच बसला आणि उघडा. ते काढले. एका मडक्यात ज्यात ती पिल्ले होती त्याला आगीची आच देखील लागली नव्हती. जसंच्या तसं कच्चं होतं. पिल्ले सुरक्षित होती. तर त्या दिवसापासून प्रल्हादाला दृढ विश्वास बसला की खरंच भगवानच करू शकत होता. माझ्या वडिलांचा इथे काही रोल नव्हता. निसंशय ते एक राजा आहेत आणि निसंशय भगवान म्हणवतात स्वतःला. तर त्यानंतर सांडा मूर्खालाही त्याने सांगून टाकले की गुरुदेव, तुम्ही चुकीचे गाईड करत आहात. माझे वडील भगवान नाही आहेत. भगवान तर भगवानच असतो. मी त्याचीच भक्ती करणार. त्यानंतर मग पिता पुत्रांमध्ये ठिणगी पडली. पावगा अपना किया रे, भोग गय अपना किया रे मन तू. पावगा अपना किया रे, भोग गय अपना किया रे. प्रहलाद पैज परवान करी है, धर नरसिंह अवतारे. प्रहलाद पैज परवान करी थी, धर नरसिंह अवतारे. दीन दयाल दया कर उतरे, एरणा कुश उदर वेदारे. मन तू पाव गया अपना किया रे, भोग गया अपना किया रे. गरीबदास साहेबजी यांना परमात्मा कबीरजी भेटले होते. गाव चुडाणी, जिल्हा झज्जर, हरियाणामध्ये. ते शेतकरी होते, जाट होते. शेतीमध्ये ते खूप मोठे जमीनदार होते. 1500-1600 एकर जमीन होती आणि तिथे स्वतःच्या शेतात गुराखी म्हणून गेले होते. गायी चारत होते. तिथे सतलोकातून परमात्मा आपल्या विधानानुसार कबीरजी जिंदा महात्म्याच्या रूपात येऊन अवतरले होते. तिथे एका कुमारी गायीचे दूध प्यायले होते दात्याने.
कबीर भगवानांनी आपल्या आशीर्वादाने कुमारी गायीने दूध दिले कालवडीने, आणि ते प्यायले होते तिथले दूध नव्हते प्यायले. मग गरीबदासजींना प्रथम मंत्र देऊन सतलोकात घेऊन गेले होते. सर्व काही दाखवून गरीबदासजींना परत सोडले होते. पूर्ण ज्ञान योगाने परिपूर्ण केले होते. तेव्हा ते म्हणाले होते, प्रल्हाद पैज परवान करी. प्रल्हादाने जे ठाम ठरवले होते, प्रतिज्ञा केली होती की मी भगवानांची भक्ती करेन, हिरण्यकश्यपूची नाही करणार. बाप तर आहे परंतु भगवान नाहीये. म्हणतात त्याची जी पैज होती, प्रतिज्ञा होती, ती आत्मसात केली, म्हणजे त्याला शिरावर चढवलं, त्याचं रक्षण केलं, ते सफल केलं. आणि दीन दयाल कबीर भगवान दया करून उतरले, जिथून अवतीर्ण झाले त्या सतलोकातून, आणि हिरण्यकश्यप उदर विदारे. हिरण्यकश्यपूचे पोट फाडून आतडी बाहेर काढली नरसिंह रूप घेऊन. आता पुण्यात्म्यांनो, हे आहे तत्वज्ञान. आता हळूहळू पूर्ण बघा. ते खोटं फिट होत होतं, तो तर नकली पेंट होता. आता हा पॉलिश पेपर मारत आहे दास सोबतच, आणि हा असली पेंट लावेल तुम्हाला, आणि हा कधीच नाही उतरणार. हा फेड देखील होत नाही, मग सदा एकसारखा राहील. आता प्रसंग चालू होता. कबीर परमात्मा जोगजीत रूपात तिथे उभे आहेत, जिथे तो जीवांना भाजत होता. त्यांच्या जाण्याने त्या तप्त शिळेची एकदम धग बंद झाली, जशी मांजरीच्या पिल्लांना आच नाही लागली. बाकी सारी मडकी भाजली. टिटवीची पिल्ले तिथे वाचवली तात्याने 100 कारणे बनवून. म्हणतात, सोचल छिद्र मैं करूं अपने जन के काज. हिरण्यकश्यपु जो मार दो मैं नरसिंह धर के साज. कबीर परमात्मा म्हणतात, तर ती पण जेव्हा त्यांना आच नाही लागली, अग्नी काही दुःख देत नव्हता, सगळे शांत होऊन बसले त्या तप्तशिलेवर. तिथे पंडितजी देखील होते, ऋषीजी होते, त्यांचे शागिर्द चेले देखील होते, ज्यांना ते मूर्ख बनवून तिथे भक्तीवर लावत होते. ते सर्व तिथेच जळत होते, गुरुही शिष्यही. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात, ज्यांनी जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? पूजा गणेश शेळके. आपण कुठून आलात? जालना, महाराष्ट्र. आपण काय शिक्षण घेत आहात? माझं BSc बायोटेक्नॉलॉजी 3rd इयर आता यावर्षी कंप्लीट झालं आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? मी संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा 2011 साली घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेण्यापूर्वी कदाचित अशी एकही साधना नसेल जी आमच्या परिवारामध्ये करत नसेल. माझे जे आजी आजोबा आहेत ते अगोदरपासून खूप जास्त भाविक होते. आमच्या घरामध्ये माझी जी आजी आहे, आमच्या घरामध्ये नवनाथ बसवलेले होते, त्यांना नवनाथांची स्वारी यायची. आजोबा देखील पारंपरिक जी साधना आहे ती करत होते. घरामध्ये भंडारा, त्यासोबतच इतर जे देवी देवता आहे यांची पूजा, जसं की माझी जी आई आहे, आई देवीची म्हणजे जे तुळजाभवानी आहे हे आमचं कुलदेवी होती, तर त्यांची खूप जास्त भक्ती साधना आई करत होती. तिला जोगवा मागायची, आईला परडी होती, त्यामुळं देवीचे उपवास पकडणं, सोबतच परडीचे जे जोगवा वगैरे मागतात ते मागणं, त्याच्यानंतर जे तीर्थयात्रा आहे त्याच्यावरती जाणं. माझ्या आजी आजोबांनी देखील तीर्थस्थानावर जे 4 धाम वगैरे आहे ते सगळं काही केलेलं होतं. आणि सोबतच माझा जो मोठा भाऊ आहे तो नरेंद्र स्वामी जे आहेत त्यांच्याकडून त्यांनी उपदेश घेतलेला होता. तो नरेंद्र महाराजांची भक्ती करायचा आणि गुरुवारचा जो उपवास पकडणं, अगदी लहानपणापासून तो गुरुवारचे उपवास पकडणं यासारखी जी भक्ती साधना नरेंद्र स्वामींनी सांगितलेली होती त्याच्यानुसार तो भक्ती साधना करत होता. जो दुसरा भाऊ आहे तो गजानन महाराजांची भक्ती साधना करत होता. त्यांचं जे पोथी आहे पोथीचं वाचन करणे, सोबतच उपवास पकडणे. माझी ताई जी होती, ताई महादेवाची खूप जास्त भक्ती करत होती, महादेवा इष्टदेव म्हणून खूप जास्त आराधना करत होती त्यांची सोमवारचे व्रत उपवास पकडणं, अगदी निराहार राहून उपवास पकडणं असे उपवास देखील ताईंनी केले.
सोबतच मी अगदी लहानपणापासून मी जवळपास 3री किंवा 4थीला त्यावेळेस होते. त्यावेळेस दिंडोरी प्रणीत जे स्वामी समर्थ आहेत, ज्यांचं जालना येथे नरिमान नगर येथे केंद्र आहे, तर तिथे भक्ती साधना मी करायचे. मी स्वामी समर्थांना खूप जास्त मानत होते. का लहानपणी तिथे जे साप्ताहिक गुरुचरित्राचं पारायण वगैरे करतात, त्या पारायणाला बसणे, सोबतच त्यांचे जे पोथी आहे स्वामी चरित्राचं पारायण करणे, दुर्गा सप्तशतीचे पाठ करणे, त्यांचं जे दिंडोरी येथे केंद्र आहे जिथे गुरुमाऊली असतात, तिथे देखील आम्ही अगदी रात्री नाईट सेवा करणे, रात्रभर थांबणे, तिथे सेवा भरपूर खूप प्रमाणात, म्हणजे पूर्ण परिवार आम्ही भक्ती साधना करत होतो. जसं तुम्ही सांगत आहात की आपण अगदी वयाच्या 3ऱ्या-4थ्या वर्षापासूनच भक्ती मार्गात आहात आणि आपण महाराष्ट्रामध्ये जी काही प्रचलित भक्ती साधना आहे, ही भक्ती साधना आपण व आपला परिवार पूर्णतः करत होती. तर मग आपण संत रामपालजी महाराज जे काही हरियाणा प्रांतामध्ये बरवाला येथे त्यांचा आश्रम आहे, तर त्यांच्याशी आपण संपर्क कसा साधला, त्यांच्या साधनेत आपण कसे आलात आणि त्यांच्याकडनं आपण नामदीक्षा कशी घेतली? या अगोदर ही साधना आम्ही जी करत होतो, या सर्वांसाठी म्हणजे संत रामपालजी महाराज यांच्या शरणमध्ये जाण्याचं कारण म्हणजे जी पारंपरिक साधना होती, एवढी सगळी साधना करत असताना आमच्या आयुष्यामध्ये एवढे दुःख आले की 2009 साली म्हणजे माझे जे आजी आजोबा आहेत, आजींचा जो मृत्यू आहे तो दम्याच्या आजाराने झाला. आजोबांना पॅरालिसिसचा अटॅक आला आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांना बोलता आलं नाही. ही साधना करत असताना त्यांचा असा दुर्दैवी अंत झाला. सोबतच माझ्या घरामध्ये माझे वडील जे आहेत त्यांना व्यसन करायची खूप जास्त सवय लागलेली होती. म्हणजे ते खूप जास्त स्मोकिंग करायचे. घरामध्ये सतत तणावाचं वातावरण राहायचं. आर्थिक तंगी खूप जास्त झाली होती. 2009 साली आमचा ज्याच्यावरती आमच्या घराचा उदरनिर्वाह चालायचा तो बिझनेस म्हणजे आमचे डिझेल पेट्रोलचं टँकर होतं. आमच्याकडे एक टँकर होतं ज्यावरती पप्पा स्वतः ड्रायव्हर होते आणि त्याच्यावरतीच आमचं पूर्ण घर चालायचं. आम्ही किरायाच्या घरामध्ये राहत होतो. पैसा येत नव्हता अशातला भाग नव्हता. पप्पांनी कमवत खूप होते म्हणजे पण ते टिकत नव्हतं. घरामध्ये पैसे यायचे पण ते कुठे जायचे हे समजतच नव्हतं. मग 2009 साली ज्या टँकरवरती आमचा उदरनिर्वाह चालतो तो टँकरचाच ॲक्सिडेंट झाला आणि त्यावेळी अशी कंडिशन आली की आमच्या घरामध्ये उद्या काय खावं याचा देखील प्रश्न निर्माण झाला. आणि घरामध्ये एवढी भक्ती साधना आई करत होती. आईचा देवावरती, माझ्या भावाचा, पूर्ण परिवाराचा खूप जास्त विश्वास होता आणि भक्ती साधना देखील तेवढ्याच श्रद्धेने आम्ही करत होतो. एवढं सगळं झालं आणि खरं तर परिस्थिती अशी आली की ज्यामुळे आम्ही भक्ती साधना वाढवली पण तरी देखील जे चालू होतं, परिस्थिती हलाखीची झालेली होती ते चालूच होतं. घरामध्ये ताणतणाव होता. भैयाचं त्यावेळेस 10th होती, 10वी होती भैयाची आणि त्या 10वीच्या वेळेस त्याला अक्षरशः 11वीला जेव्हा क्लास जॉईन करायचा होता माझ्या आईने स्वतःचं मणिमंगळसूत्र गहाण ठेवून त्याच्या क्लासेसचे पैसे भरले. एवढी परिस्थिती खराब झाली होती. काहीही पर्यायच राहिलेला नव्हता. मग 2010 साली माझा आत्याचा मुलगा आत्तेभाऊ हा संत रामपालजी महाराज यांच्या शरणमध्ये गेलेला होता. त्यांनी आम्हाला अगोदर देखील सांगितलेलं होतं पण आम्ही त्यावेळी एवढं काही लक्ष दिलं नाही कारण आम्ही आमच्या पारंपरिक साधनेमध्येच मग्न होतो. जसं लक्ष्मीपूजन वगैरे यासारखे साधने करण्यातच आम्ही धन्य मानत होतो आणि ती साधना करतही होतो. पण त्यावेळेस परिस्थिती अशी होती की ज्यामुळं माझा भैया अगोदर तिथे गेला, संत रामपालजी महाराजांच्या शरणमध्ये गेला. आश्रममध्ये जेव्हा तो पोहोचला, सतलोक आश्रम बरवालाला जे आहे तिथे तो पोहोचला. तिथं पोहोचल्यानंतर तिथलं जे वातावरण आहे, जसं आज आपण एखाद्या मंदिरामध्ये गेलो किंवा आपल्याकडं जे मोठे मोठे धार्मिक स्थळं आहे, शिर्डीचे जे साईबाबा किंवा इतरही ठिकाणी जिथेही आपण जातो तिथे प्रत्येक गोष्टीला तुम्हाला पैसे मोजावे लागतात. तुमच्याकडे पैसे असतील तर तुम्हाला VIP दर्शन मिळतं, रांगेमध्ये अगोदर जाऊन दर्शन मिळतं. अशाही भरपूर गोष्टी आपल्याकडे पाहायला मिळतात. खायला एक दाणासुद्धा तिथं आपल्याला कोणी म्हणजे बिना पैशाचं काहीही होत नाही. प्रत्येक गोष्टीला तुम्हाला पैसे लागतात. आणि हीच अपेक्षा घेऊन माझा भाऊ सतलोक आश्रम बरवालाला गेला होता. पण तिथे गेल्यानंतर
आश्रममध्ये पोहोचल्यानंतर तिथं जेव्हा तो गेला तिथं त्यांनी बॅग वगैरे सगळं त्यांनी ठेवलं. आंघोळीला तिथे भगतजी त्यांना हाताने प्रणाम करून विनवणी करून सांगत होते की आई आइये भगतजी, यहाँ पे खाना खाइए, तुम्ही इथं जेवण करा, इथं बसा, दर्शनासाठी ही लाईन आहे, हाताने प्रत्येक गोष्ट वाढा. आणि जेवण बासमती तांदळाचा भात तिथे खायला प्रत्येकाला मिळत होता. बासमती तांदळाचा भात होता. गावरान तुपातले पोळ्या, गावरान तुपाच्या पोळ्या तिथं प्रत्येकाला दिलेल्या होत्या. एक ही गोष्ट. आणि असंही नाही की जेवण एकदा करा तुम्हाला जेवढ्यांदा इच्छा असेल तुम्हाला असं कोणी तिथं रोखणार नाही किंवा टोकणार नाही आहे, काहीच नाही आहे. एनी टाईम भंडारा चालू 24 तास. जितकेही भगत येतील, तिथं हजारो भगत येत होते आणि तेवढ्यांसाठी तिथे भंडारा उपलब्ध होता आणि तोही निशुल्क होता. 1 रुपया देखील त्यांनी आमच्याकडून किंवा माझ्या भावाकडून घेतला नाही. हे सगळं पाहून, तिथलं वातावरण पाहून, तिथं प्रत्येकाचा स्वभाव पाहून माझ्या भावाला वाटलं की नाही, इथं काहीतरी वेगळं आहे. जिथं आपण जसं आपल्याकडं आपण जे देवी धामाचे जे स्थान वगैरे आहे तिथं जातो, तिथं पाहतो प्रत्येक गोष्टीला पैसे लागतात, राहायला, खायला, प्रत्येक गोष्टीला पैसे लागतात. पण आश्रममध्ये गेल्यानंतर अक्षरशः तिथं आंघोळीची साबणीपासून, तेलापासून, धुण्याच्या साबणीपासून एक एक गोष्ट फ्री होती. आणि प्रत्येक ठिकाणी स्वच्छता एवढी होती, बाथरूम वगैरे सगळीकडे एवढी स्वच्छता होती. आपल्या जसं एवढं सगळं पाहून माझ्या भावाला वाटलं की नाही, इथं काहीतरी वेगळं आहे. तेव्हा त्यांनी तिथे उपदेश घेतला. उपदेश घेऊन माझा भाऊ घरी आला. घरी आल्यानंतर त्यांनी घरामध्ये सगळं काही सांगितलं. त्याच्यानंतर माझी ताई गेली. ताईने देखील ती फिरायला म्हणून गेली होती, की बघायला गेली होती की इथं काय आहे, आपण बघूया. आणि मग ताईला देखील तिथलं सगळं पाहून खूप जास्त चांगलं वाटलं, काहीतरी वेगळं वाटलं की इतर ठिकाणांपेक्षा इथं काहीतरी नवीन आहे बाबा. मग ताईने देखील तिथून उपदेश घेऊनच ती वापस आली. आणि तिसऱ्या वेळेस आम्ही पूर्ण सहपरिवारासहित संत रामपालजी महाराजांच्या शरणमध्ये गेलो. आणि ज्या दिवशी आम्ही शरणमध्ये गेलो त्यावेळेस तिथलं सगळं पाहून आमच्या पूर्ण परिवाराने नामदीक्षा घेतली. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या आश्रमातली परिस्थिती, तिथलं आचरण, तिथला व्यवहार, तिथली व्यवस्था बघून आपल्या भावाने सर्वप्रथम संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली आणि तत्पश्चात पूर्ण परिवाराने संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेतली. तर मला असं विचारायचं आहे, जर आजच्या कंडिशनला आपल्याकडे बघितलं तर आपण एक युवा अवस्थेत आहात, आपण वेल एज्युकेटेड आहात आणि आपला जो मित्रपरिवार आहे, जी आत्ताची यंग जनरेशन आहे ती भक्तीपासून दूर आहे. त्यांना भक्तीमध्ये काही सारस्वत वाटत नाही. याउलट त्यांना मौज मजा करणे, पार्टीज करणे, व्यसन करणे, त्याचप्रमाणे मूव्हीज बघणे, व्हिडिओ गेम खेळणे आणि टाईमपास करणे आणि वेळ कसा वाया जाईल, कसा आपल्याला एन्जॉय करता येईल, याच गोष्टीमध्ये ते स्वतःला शोधत असतात आणि त्याच्यातच ते धन्यता मानत असतात. तर ह्या विपरीत आपण अतिशय लहान वयापासून भक्तिमार्गात आहे आणि आतासुद्धा आपण संत रामपालजी महाराजांचे भक्त आहात. तर ह्या भावनेतनं मला असं विचारायचं आहे की ह्या कमी वयात आपण भक्तिमार्गात कसे आलात? ज्यावेळेस आम्ही संत रामपालजी महाराजांच्या आश्रमामध्ये गेलो, तिथली सगळी परिस्थिती पाहिली. परिस्थिती पाहून पूर्ण परिवाराने उपदेश घेतला. म्हणून त्यावेळी मी लहान होते, तरी 12-13 वर्षाची असेल मी त्यावेळेस. आणि त्यावेळेस मी उपदेश घेतला. त्यामुळं जसं जसं मी हळूहळू मोठी व्हायला लागले आणि सत्संगामध्ये आणि आश्रमामध्ये जसं जसं ज्ञान समजून घ्यायला लागले, तसं मला कळायला लागलं की सद्गुरू सांगतात की आपला जो जन्म आहे, हा जन्म मिळण्याचं एकमेव कारण म्हणजे ही सतभक्ती आहे. जसं आज जी यंग जनरेशन आहे ते प्रत्येकजण विचार करतो की नाही, आता आपण युवा अवस्थेत आहोत किंवा आपण यंग आहोत, तर आता आपल्याला स्वतःच्या जे करिअर आहे, स्वतःचं जे लाईफ सेटल करायची आहे, याच्याकडे प्रत्येकाचं ध्यान असतं. पण माणसाचा मृत्यू हा कोणत्या वेळेला येईल याचा काहीही निश्चित वेळ असा नाही आहे. सर्वप्रथम म्हणजे माझी स्वतःची जी मैत्रीण आहे, माझी क्लासमेट, तिचा लास्ट इयरला एक रोड ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला. ज्यावेळेस तिचा मृत्यू झाला त्यावेळेस तिने एक क्षणही असा विचार केलेला नसेल की
आज आपण ज्या काही गोष्टी करतोय, की जसं की आता बड्डे सेलिब्रेशन करणं, किंवा मी स्वतः पुण्या सिटीमध्ये राहिलेली आहे, तिथे नाईट पार्टीजमध्ये जाणं किंवा ड्रिंक करणं, स्मोक करणं मुलांचं तर खूप कॉमन आहे, पण सोबत मुलींना देखील ते करताना काहीही वाटत नाही. मग ह्यामध्ये त्यांना असं हे करत असताना त्यांना क्षणाचाही विचार येत नाही आहे की करिअर म्हणजे भविष्य म्हणजे काय. त्यांच्यासाठी एन्जॉय करणं हेच म्हणजे सर्वस्व आहे. एन्जॉय करायचं, स्वतःची लाईफ सेटल करायची, यामध्ये ते सगळं काही लक्ष देतात. पण कोणाचा मृत्यू कधी येईल याच्याकडे कोणाचंही ध्यान नाही आहे. तर जसं की तिला माहिती नव्हतं तिचा मृत्यू आला, तसं कोणालाही माहिती नाही की त्यांचा मृत्यू येणार आहे. आणि ज्यावेळेस आपल्याला आपलं मनुष्य जन्माचं जे मूळ कर्तव्य आहे सतभक्ती आहे. परमात्माने आपल्याला जे शरीर दिलेलं आहे हे भक्ती करण्यासाठी दिलेलं आहे. आयुष्यामध्ये येऊन प्रत्येकच जण आपल्या करिअरकडेच ध्यान देतं, पण याच्या व्यतिरिक्तही काहीतरी दिलेलं आहे ज्यामुळे आपल्याला स्पेशल वेगळं असं मनुष्य शरीर मिळालेलं आहे. आज आपल्याला गरमी झाली तर आपण फॅन लावू शकतो, तुम्हाला तहान लागली तुम्ही पाणी पिऊ शकता. हेच जे मांजर, कुत्रा, गाढव यांना या सगळ्या सुविधा मिळतात का? नाही मिळत. त्यांची इच्छा जरी असली, पाऊस असो, ऊन असो, वारा असो, त्यांना बाहेरच थांबावं लागतं, सगळं काही सहन करावं लागतं. मग तुम्हाला स्पेशल काहीतरी मिळालं याचं काहीतरी कारण आहे. देवाने आपल्याला हे जे काही दिलेलं आहे याच्यामागं भक्ती आहे आणि ते भक्तीसाठी हा मनुष्य जन्म मिळालेला आहे. त्यामुळं प्रत्येकाने करिअरसोबतच याच्याकडे ध्यान द्यायला हवं हेच मला वाटतं. जसं तुम्ही सांगत आहात की भक्ती करायला कुठल्याही वयाची अट नसते आणि हा जो मानव देह आपल्याला भेटलेला आहे हा केवळ भक्तीसाठी आहे. आणि तेच संत रामपालजी महाराज आजच्या घडीला आपल्या प्रवचनातून, आपल्या सत्संगातून आपल्या अनुयायांना समजून सांगत आहेत. मला असं विचारायचं आहे की संत रामपालजी महाराज अध्यात्म तर सांगतच आहेत, परंतु त्या पलीकडे सुद्धा त्यांनी आज समाजासाठी काही समाजकार्याचं काम केलेलं आहे का? संत रामपालजी महाराज जे आहेत हे एक स्वच्छ समाज निर्माण करण्याचं कार्य करत आहेत. जसं की जे संत रामपालजी महाराजांचे जे भगत आहे, जे ही नामोपदेश घेतात, त्यांना अगोदर काही नियम सांगितले जातात की ज्यामध्ये जसं की तुम्हाला व्यसन करायला जमणार नाही, लग्नामध्ये हुंडा घ्यायला किंवा द्यायला जमणार नाही, स्त्री भ्रूण हत्या किंवा ह्यासारख्या ज्या गोष्टी आहेत ह्या करायला जमणार नाही, हे अगोदरच नियमांमध्ये सांगितलं जातं. आणि जर तुम्हाला ते नियम मान्य असतील तरच संत रामपालजी महाराज सांगतात की तुम्ही उपदेश घ्या. तर तुमच्याकडून नियमांचं पालन होत असेल तरच उपदेश दिला जातो, किंवा जर ते नियम मान्य नसतील तर ते उपदेश देत नाहीत. हे सरळ सरळ अगोदर नियम उपदेश घेण्याला अगोदरच सांगितलं जातं. त्यामुळे संत रामपालजी महाराजांच्या शरणमध्ये आल्यानंतर आज हजारो जे जोडपे आहेत त्यांचे जे लग्न आहेत हे बिना हुंड्याचे, एकही रुपयाचं म्हणजे लेनदेन न करता आज कितीतरी जोडप्यांचे लग्न झालेले आहे. प्रत्येक ज्याही वडिलांना मुली आहेत आणि प्रत्येक हलाखीची परिस्थिती असते, तर दिवस रात्र त्या वडिलांना चिंता असते की बाबा आता मुलीचं लग्न जवळ येतं आहे. बरेच जण आपले शेती वगैरे जेवढं काही असेल कर्ज घेऊन कसं करून मुलीचं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. तिला चांगल्यातलं चांगलं स्थळ मिळावं यासाठी जेवढा म्हणतील तेवढा हुंडा द्यायला तयार असतात. पण संत रामपालजी महाराजांचे शरणमध्ये जे अनुयायी आहेत यांच्या परमात्माने जसं नियम सांगितलेला आहे, सद्गुरूंनी जसे नियम सांगितलेले आहे त्याच्यावर चलून एकही रुपयाचं लेनदेन न करता आज विवाह पार पडतायत. तेही काहीही लोक दिखावा न करता. असुर निकंदन रमेणी आहे त्यामध्ये जी 17 मिनिटाची असते, त्यामध्ये जे वधू आणि वरपक्ष आहे यामधील 15-15 माणसं एकत्र येऊन साध्या पद्धतीने 17 मिनिटामध्ये रमणी होते आणि त्यामध्ये लग्न पार पडतं, ज्यामध्ये 1 रुपयाचाही लेनदेन होत नाही. तुम्हाला कुठलाही लोक दिखावा नाही, बँड नाही, बाजा नाही, कुठलाही खर्च होत नाही आणि सगळे एज्युकेटेड आहेत जे या पद्धतीने लग्न करतायत. सोबतच संत रामपालजी महाराजांच्या शरणमध्ये येऊन आज लाखो लोकांनी व्यसन सोडले. माझ्या स्वतःच्या वडिलांनी व्यसन सोडले जे त्यांच्याकडून सुटत नव्हतं. ते त्यांनी फक्त उपदेश घेतल्याने त्यांच्याकडून हे सगळं काही व्यसन सुटले. आणि हे फक्त माझ्या वडिलांचाच नाही, कित्येक लाखो लोकांचा अनुभव आहे ज्यांनी उपदेश घेतल्यानंतर व्यसन सोडले, ज्यांना व्यसनमुक्ती केंद्रात नेऊन सुद्धा काही फायदा झाला नाही अशा लोकांनी देखील इथं आल्यानंतर व्यसन सोडले. 1 रुपया कोणी चोरी करत नाही, जारी करत नाही. जे परस्त्री आहेत त्यांना बहीण, आई या भावाने प्रत्येकजण बघतो, जे त्यामध्ये नियमांमध्ये परमात्मा सांगतात, शिकवलं जातं.
जे परमात्माच्या अध्यात्माने समजतं की हे योग्य नाही आहे. आता सांगणारे संत खूप सारे जण आहेत की सांगतात की हे बरोबर नाही आहे किंवा हे चुकीचं आहे, तुम्ही करू नका. पण ते कित्येक पाळतात, त्यापैकी कित्येक जण ते पाळतात हे आपल्याला दिसूनच येतं. पण इथं आल्यानंतर इथला प्रत्येक भगत तो नियम काटेकोरपणे पाळतो, कारण त्यांना तसे अनुभव आहेत. हालाकीच्या परिस्थितीतून परमात्मा संत रामपालजी महाराजांच्या भक्तीत आल्यानंतर त्यांना लाभ होतात आणि मग त्यांना कळतं की काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे. तर आपोआपच त्यांच्याकडून व्यसनं, जे चुकीच्या गोष्टी आहे त्या करणं, स्त्री भ्रूणहत्या, हुंडाबळी, ज्याच्यामुळे आज बऱ्याचशा ज्या स्त्रिया आहेत ज्या जाचाला कंटाळून आत्महत्या करतात किंवा बऱ्याचशा मुलींना पोटातच मारलं जातं, ह्या गोष्टी इथं आल्यानंतर होत नाही. संत रामपालजी महाराजांच्या शरणमध्ये आल्यानंतर त्यांचा प्रत्येक भगत या नियमांना काटेकोरपणे पाळतो, ज्यामुळे आपोआप एक स्वच्छ आणि चांगला समाज निर्माण होतो आहे. जसं आपण सांगत आहात की आज संत रामपालजी महाराज यांचा अनुयायी हा कुठल्याही प्रकारचं चोरी करत नाही, जारी करत नाही, भ्रूणहत्या करत नाही, कुठल्याही प्रकारचं लग्नामध्ये खर्च करत नाही, हुंडा घेत नाही किंवा देत नाही. आणि ह्याच गोष्टीमुळे आपोआपच समाज सुधारायला लागला आहे. तर एक मोठं कार्य आज संत रामपालजी महाराज करत आहेत. तर मला असं विचारायचं आहे की संत रामपालजी महाराज हे तर कार्य करतच आहेत आणि ते समाजाला एक अध्यात्मसुद्धा शिकवत आहेत. तर तोच अध्यात्म आपण स्वीकारलेला आहे आणि त्या अध्यात्मामुळे आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय अनुभव आलेत? अनुभव जर दररोजच्या म्हणजे डेली लाईफमधले जर मी अनुभव सांगायला गेले तर कदाचित ते आजही संपणार नाही. कारण अनुभव इतके आहेत ज्यांना काही लिमिट नाही आहे. पण त्यातली ही काही इम्पॉर्टंट ज्या गोष्टी आहेत ज्या आयुष्यामध्ये आमच्या घडल्या त्या सांगते. की जसं मी तुम्हाला सांगितलं की अगोदरची भक्ती साधना आम्ही करत होतो, ती करत असताना 2009 साली जो काही ॲक्सिडेंट वगैरे झाला गाडीचा, त्यानंतर आम्ही पूर्ण शून्य झालो होतो. घरामध्ये खाण्याचे देखील प्रश्न निर्माण झाला होता. पण संत रामपालजी महाराजांच्या शरणमध्ये आल्यानंतर 2011 आम्ही किरायाच्या घरामध्ये राहत होतो. परिस्थिती खूप जास्त हालाकीची झालेली होती. शरणमध्ये आलो, जसं जसं गुरुजींची दया झाली, हळूहळू आमची जी आर्थिक परिस्थिती आहे ती सुधारण्यासाठी सुरुवात झाली. हळूहळू आमचा बिझनेस, जिथं आमचं एक टँकर होतं, आज तिथं गुरुजींच्या दयेने ट्रान्सपोर्ट आहे. बाकी जो साईड बिझनेस आहे सद्गुरूंच्या दयेने तो देखील चालू आहे. आणि कुठल्याही जिथे 10 रुपयाचा प्रश्न निर्माण होत होता तिथं आज गुरुजींच्या दयेने 10 लाखाचा देखील प्रश्न राहिलेला नाही आहे. कोणती वस्तू घ्यायच्या अगोदर विचार करावा लागत होता की घेऊ शकेल किंवा नाही, हा प्रश्न येत होता. पण गुरुजींच्या शरणमध्ये आल्यानंतर आज कुठलीही वस्तू म्हणजे कमी कशाचीच राहिलेली नाही आहे. आम्हाला घर नव्हतं, आमचं घर झालं, ट्रान्सपोर्ट झाला, बिझनेस झाल्या, गाड्या झाल्या, कशाचीच कमी आज सद्गुरूंच्या शरणमध्ये आल्यानंतर राहिलेली नाही आहे. हा झाला आर्थिक लाभ. सोबतच जो शारीरिक लाभ आहे, माझ्या भावाला एक आजार झाला होता, राईट निमोथोरॅक्स म्हणून आजार झाला होता. त्याला ऑपरेशन सांगितलं होतं आणि आमची इच्छा नव्हती की त्याचं ऑपरेशन व्हावं म्हणून. आम्ही गुरुजींना प्रार्थना केली होती की परमात्मा आमची इच्छा नाही आहे याचं ऑपरेशन व्हावं, अशी आम्ही प्रार्थना केली होती. पण गुरुजींचा आदेश आला होता की परमात्मा दया करेंगे. आणि त्यानंतर अक्षरशः त्याचा म्हणजे शनिवारी त्याचा एक्सरे काढला होता आणि त्यांनी सोमवारची डेट दिली होती की तुम्ही सोमवारी येऊन ॲडमिट व्हा. कमल नयन बजाज हॉस्पिटल आहे औरंगाबादला, तिथे त्यांना ॲडमिट केलं होतं माझ्या भावाला की सोमवारी याचं ऑपरेशन होईल. आणि त्यानंतर आपण ऑपरेशन झाल्यानंतर त्याची जी एक ट्यूब होती जी ते त्यांच्या टाकणार होते फुफ्फुसामध्ये, एक म्हणजे त्याच्या फुफ्फुसाच्या जे आउटर लेअर आहे तिथे हवा आलेली होती, ज्यामुळे त्याला ब्रिदिंगला प्रॉब्लेम येत होता. त्यासाठी ते एक ट्यूब टाकणार होते आणि जोपर्यंत ती हवा पूर्णपणे गेली नसती तोपर्यंत ती ट्यूब तशीच राहणार होती. आणि नंतर मग परत ऑपरेशन करून त्याला प्लेट वगैरे टाकून सगळं काही करायचं होतं, जे खूप कॉम्प्लिकेटेड होतं आणि त्याला खूप जास्त त्रास होणार होता. कारण आम्ही तिथं असे सेम पेशंट पाहिले होते, त्यामुळे आमची इच्छा नव्हती की त्याचं ऑपरेशन व्हावं. यासाठी गुरुजीला प्रार्थना लावली, गुरुजीचा आदेश आला. तर सोमवारी आम्ही गेलो. सोमवारी गेल्यानंतर तिथं ऑपरेशन थिएटरला त्याला नेलं. त्याला मुलीचं इंजेक्शन वगैरे चालू होतं, म्हणजे ते भरणंच चालू होतं. आणि एक्झॅक्टली ऑपरेशन थिएटरला न्यायच्या अगोदर त्याचा एक एक्सरे काढला होता, जो डॉक्टरांनी त्याला ऑपरेशन थिएटरमध्ये नेल्यानंतर चेक केला, ज्यामध्ये त्याच्या फुफ्फुसामधली हवा पूर्णपणे गायब झालेली होती. हा एवढा मोठा चमत्कार आहे की म्हणजे मी घरी रडत होते, माझी आई रडत होती, कारण आम्हाला त्याची जी वेदना आहे ती पाहायला गेली नसती. पण गुरुजींच्या दयेने फक्त
1-2 दिवसांमध्ये, मधला रविवार एकच दिवस, तेवढ्या एका दिवसामध्ये त्याच्या पूर्ण हवा, फुफ्फुसामधली पूर्ण हवा गायब झाली. हा एवढा मोठा लाभ झाला. आणि जे होणारं ऑपरेशन होतं ते ऑपरेशन देखील गुरुजींच्या दयेने टळलं. ते ऑपरेशन झालं नाही. त्याच्यानंतर माझ्या वडिलांना जो पप्पा व्यसन करायचे, जे म्हणजे अक्षरशः त्यांना जर टेन्शन आलं तर ते रात्रभर स्मोकिंग करत होते, सिगरेट पित होते टेन्शन आल्यावर. आणि त्यांना घरामध्ये सततची चिडचिड असायची, सतत तणावाचं वातावरण राहायचं. त्यामुळं प्रत्येकजण टेन्शनमध्ये असायचं. आई टेन्शनमध्ये, मी टेन्शनमध्ये, सगळ्या गोष्टींचा प्रॉब्लेम होता. पण गुरुजींच्या शरणमध्ये आल्यानंतर त्यांचं जे व्यसन होतं ते प्रत्येक व्यसन सुटलं. सोबतच त्यांची जी शुगर होती ती खूप जास्त राहायची, जी गुरुजींच्या शरणामध्ये आल्यानंतर आज त्यांची शुगर अगदी नॉर्मल आहे, कंट्रोलमध्ये आहे. मला स्वतःला गेल्या 3 वर्षापासून साधं सर्दी, खोकला, ताप हे दुखणंसुद्धा मला माहिती नाही आहे. ज्यावेळेसही मला असं वाटतं माझी तब्येत खराब आहे किंवा काही आहे, तर मी सरळ गुरुजींचं जे चरणामृत आहे ते चरणामृत आणि प्रसाद खाते आणि झोपून जाते. त्याच्यानंतर मला काहीच वाटत नाही. अगदी बॉडी पेन झालं तर बस तेवढंच, बस. त्याच्या व्यतिरिक्त मला साधी गोळीसुद्धा या दुखण्याला माहिती नाही आहे. घरामध्ये हे झालं शारीरिक लाभ. त्याच्यानंतर आम्हाला जे वास्तविकतेमध्ये जो भक्ती, आध्यात्मिक लाभ आहे, माझा वास्तविक जन्म जो आहे तो या भक्तीत आल्यानंतर झाला. मला माझं मनुष्य जन्माचं जे मूळ कर्तव्य आहे ते या भक्तीत आल्यानंतर कळालं. प्रत्येकजण जन्म घेतो, आपण विचार करतो, जसं आपले आईवडील आहेत, आजी आजोबा आहेत, त्यांनी जन्म घेतला, मुलाबाळांचं संगोपन केलं आणि नंतर एक दिवशी त्यांची डेथ झाली, ते गेले. पण जन्मापासून मृत्यूपर्यंत आपण नेमकं इथं आलोय कशाला? सगळेच जण हेच करतायत, पण यामध्ये नवीन काय? ज्यामध्ये नवीन म्हणजे प्रत्येकजण हेच करताय, पण आपल्याला मनुष्य जन्म मिळालाय, त्याचं काहीतरी वेगळं रिझन काय आहे बाबा? तुमचा जन्म कशासाठी झाला? हे सगळ्यांचं मूळ उद्देश काय? हा मला या भक्तीत आल्यानंतर कळालं. प्रत्येकजण म्हणतो की देव पावलोपावली सोबत आहे, पण तो देव सोबत असणं काय असतो? प्रत्येक क्षणाला बऱ्याचशा अशा सिच्युएशन्स असतात, कंडिशन्स असतात, जिथं आपल्या आई वडील, भाऊ बहीण यापैकी कोणीच आपल्याला काहीच मदत करू शकत नाही. खूप अशा सिच्युएशन्स आहेत. मग अशा वेळेस आपण कोणाला मदतीची हाक देणार? आपण कथांमध्ये ऐकलेलं आहे की देवाने येऊन याच्या घरी पाणी भरलं, त्याला अशी मदत केली, चमत्कार झाले, दर्शन दिलं. ह्या गोष्टी आपण कथेत ऐकलेल्या आहे. आणि कोणाला म्हटलं की लोक म्हणतात की आता कलियुग आहे, अशा गोष्टी होत नाही. अरे देव तोच आहे, देव तोच आहे, तर अनुभव देखील तोच असायला पाहिजे. जर देवाने अगोदर तसे अनुभव दिले तर आजही तसेच अनुभव असायला पाहिजे होते. मग ते अनुभव आज का नाही आहे? तर आपली जी भक्ती साधना आहे यामध्ये काही ना काहीतरी चुकी असेल किंवा काहीतरी असेल जे आपल्याला आपल्या धर्मग्रंथांमध्ये बघायला पाहिजे. कारण प्रत्येक जो धर्म आहे तो त्याच्या ग्रंथांवरती चालतो. जसं हिंदू धर्म आहे तर श्रीमद भगवद्गीता आहे, 4 वेद आहे. जसं मुस्लिम धर्म आहे ते कुराण शरीफला मानतात, ईसाई धर्म आहे ते बायबलला मानतात. अशा प्रत्येक धर्माचा धर्मग्रंथ आहे. आतापर्यंत आपण फक्त शास्त्र पंडितांनी सांगितलं, ब्राह्मणांनी सांगितलंय त्याच्यावरती चालतोय. त्यांनी सांगितलं म्हणून पूजा करा, त्यांनी सांगितलं म्हणून उतारे करा. स्वामी समर्थाच्या केंद्रामध्ये जसं प्रश्न लिहून पाठवत होते तर ते सांगायचे, त्याच्यानुसार उतारे करा वगैरे, हे जे साधना ते सांगत होते आम्ही करत होतो. पण ते साधना करत असताना देखील आयुष्यामध्ये जे दुःख यायचे होते ते दुःख आले, आमच्या जशी परिस्थिती खराब झाली, सगळं काही. मग ही साधना करण्याचा फायदा काय जर आपल्याला त्यामधून लाभच मिळत नसेल तर? मग आज संत रामपालजी महाराजांच्या शरणमध्ये आल्यानंतर आम्हाला वास्तविकतेमध्ये परमात्मा देव सोबत असणं काय असतं, वास्तविकमध्ये देव आपला जो आई वडील भाऊ बहीण, आपण म्हणतो की तोमेव माताच पिता तोमेव बंधूच सखा तोमेव विद्याच द्रविणम तोमेव सर्व मम देवदेव. मग हे जे आपण म्हणतो की आई वडील भाऊ बहीण देव सर्वस्व आहे, हे कोण्या अर्थाने आहे? भाऊ बनून देव आपलं रक्षण करतो, आई वडील बनून आपल्याला प्रत्येक गोष्ट पुरवणं, गरज असताना प्रत्येक गोष्ट देणं, हे सगळं काही आज आम्ही अनुभवतोय. प्रत्येक क्षणाला इथं गुरुजी आमच्या सोबत आहेत. प्रत्येक क्षणाला असे एक सिच्युएशन नाही आहे ज्यामध्ये आम्ही परमात्म्याला आठवण केली किंवा आम्हाला मदत नाही मिळाली, असं होतच नाही आहे. देव पावलोपावली ज्याला सोबत असणं म्हणतात त्याचा अनुभव आम्ही तर रोज घेतोय. आणि प्रमाणित भक्ती साधना आहे, शास्त्र अनुसार भक्ती साधना आहे, प्रत्येक गोष्टीला प्रमाण आहे. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची शास्त्रोक्त भक्ती आज आपल्या परिवाराने स्वीकारली आहे आणि त्यामुळे आपल्याला बरेचसे लाभ प्राप्त झालेत. खरा अध्यात्म कळाला आहे आणि पदोपदी पावलोपावली परमेश्वर आपल्याबरोबर आहे, आपलं रक्षण करत आहे. तर ह्या आपल्या अनुभवातून, ह्या आपल्या अभ्यासातून आपण सर्वसामान्य जनतेला काय संदेश द्याल?
संदेश तरी सांगण्या इतकी कदाचित माझं हे नाही आहे, पण तरी पण प्रत्येकाला प्रार्थना करू इच्छिते की सद्गुरू सांगतात की जो मनुष्य जन्म आहे हा खूप दुर्लभ आहे, हा वारंवार मिळत नाही. त्याप्रमाणेच प्रत्येकाला फक्त एवढी प्रार्थना करू इच्छिते की ॲटलिस्ट तुम्ही प्रत्येकजण एकदा पहा काय ज्ञान आहे. सद्गुरू संत रामपालजी महाराज जे सांगतात ते नेमकं काय सांगतायत. आज एवढे लाखो लोक त्यांच्याशी जुडतायत, त्यांच्याशी जुडल्यानंतर त्यांना अशा आध्यात्मिक लाभ मिळत आहेत की जे कदाचित आपण म्हणायचो की हे अगोदरच्या काळी होत असतील. तर असे जे लाभ त्यांना मिळतात, एवढे लोक त्यांच्याशी जुडतायत, आज सोशली देखील त्यांचं खूप जास्त प्रचार प्रसार चालू आहे. यामागं काहीतरी रिझन आहे. तुम्ही फक्त, माझी एवढीच प्रार्थना आहे की तुम्ही फक्त एकदा ज्ञान काय आहे हे समजून घ्या. कारण एकदा ज्या वेळेस आपण एज्युकेटेड आहोत, आज आपण शिक्षित आहोत, प्रत्येकाला आपण वाचू शकतो, पाहू शकतो, आपण जे ग्रंथ आहेत, जे प्रूफ सद्गुरू संत रामपालजी महाराज जे सांगतात ते चेक करू शकतो. ज्यावेळेस तुम्ही चेक करसाल त्यावेळेसच तुम्हाला वास्तविकतेमध्ये काय खरं आहे आणि काय खोटं आहे हे समजेल. त्यामुळे प्रत्येकाला एवढीच प्रार्थना आहे की तुम्ही नक्की एकदा संत रामपालजी महाराजांचे जे सत्संग आहेत ते नक्की पहा. आणि सोबतच संत रामपालजी महाराजांचे जे पुस्तक आहेत, ज्ञानगंगा आणि जगण्याचा मार्ग, हे 2 पुस्तक आहेत. हे फ्री ऑफ कॉस्ट तुमच्या घरापर्यंत डिलिव्हर होतात. तर तुम्ही ऑनलाईन देखील पुस्तक मागवू शकता. तुमचा जे नाव, नंबर, पत्ता आहे तो ॲड्रेस करायचा. संत रामपालजी महाराजांचे जे सत्संग आहेत ते अनेक TV चॅनल्सवरती येतात. त्याच्या खाली एक पट्टी येते ज्यामध्ये नंबर डिक्लेअर केलेले असतात. त्या नंबरवरती मेसेज करून तुम्ही घरी बसल्या देखील पुस्तक ऑर्डर करू शकता. तर तुम्ही घरी बसल्या देखील पुस्तक वाचू शकता. जसं तुम्ही सांगत आहात की आज समाजाने वास्तवता काय आहे, परमेश्वर कोण आहे आणि मानवजन्म हा कशासाठी मिळाला आहे हे समजून घेतलं पाहिजे. आणि आजच्या घडीला संत रामपालजी महाराज हे खरं ज्ञान, हे शास्त्रोक्त भक्ती समाजाला देत आहेत. तर ह्या भावनेतनं कोण्या साधकाला असं जाणवलं की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यावी, तर त्या साधकाला किंवा त्या व्यक्तीला सद्गुरू संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा कशी मिळेल? संत रामपालजी महाराजांचे जे सत्संग आहेत ते अनेक TV चॅनल्सवरती येतात. तर त्याच्या खाली एक पट्टी असते ज्याच्यावरती नंबर्स सांगितलेले गेलेले आहेत, दाखवले जातात. त्या नंबर्सवरती कॉल करून तुम्ही तुमचं जे जवळचं नामदान सेंटर आहे तिथे संपर्क साधू शकता आणि तिथे तुम्हाला निःशुल्क 1 रुपयाचाही पैसा न घेता नामदीक्षा मिळते. तर तुम्ही तिथे संपर्क करू शकता. धन्यवाद. सत्साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org.